हॅलो, तर वेलकम टू माय चॅनल. तर आज आपण काहीतरी क्रिएटिव्ह करणार आहे. तुम्हाला इथे दिसतच असेल की मी अशी का बसली आणि ह्या सर्व गोष्टी का ठेवल्या समोर आहेत. तर मग मी ह्या सर्व गोष्टीच तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. प्रत्येक पार्टमध्ये एक एक व्हिडिओ तुम्हाला दाखवला जाईल. सो मी सगळ्यात आधी तुम्हाला दाखवते की मी हे काय काय केलेलं आहे. सो ही आहे मिनरल वॉटरची बॉटल, म्हणजे पाण्याची बाटली आहे काचेची, जिचा यूज मी करत नव्हते. तर म्हणलं ही ठेवून काय करायची आहे, तर मग काहीतरी आर्ट करूयात. तर म्हणलं की पेंटिंग हे आता कॉमन गोष्ट झालेली आहे आणि मला असं कुंदन वगैरे तर बिलकुल आवडत नाही. इको फ्रेंडली, नॅचरल आणि सिम्पल घर जितकं छान दिसतं तसं मला आवडतं. सो माझ्याकडे ही सुतळी भरपूर अशी पडून होती, तर मग म्हणलं की करूया ट्राय. तर हे करण्यासाठी मला काहीच लागलेलं नाही आहे, फक्त सुतळी म्हणजे जूट आपल्याला लागलेला आहे. मी तुम्हाला हे व्हिडिओमध्ये करून दाखवेलच हे कसं केलेलं आहे. सेकंड, हे आहे एक सिलेंड्रिकल आहे ना माझ्याकडे. हा एक माउंट बोर्डसारखा पुठ्ठा होता जो तसाच पडला होता. ॲक्च्युली तो ह्या वाईनच्या बॉटलचा बॉक्स होता. म्हणलं की ह्याचं काय करायचं, तर मग मी त्याला पण सेम हीच प्रोसेस यूज केलेली आहे. त्याच्यानंतर मग मी हे कॅन्डल कोस्टर असं बनवलेलं आहे. हे बनवण्यासाठी फक्त मला फेविकॉलचीच गरज पडलेली आहे. तुम्ही हे टी कोस्टर म्हणून पण यूज करू शकता. मी त्याचा यूज हे जे माझ्याकडे प्लांट आहे त्याच्यासाठी मी ह्याचा बेस थोडासा मोठा केला आहे. म्हणजे मी ह्याच्यात जर पाणी टाकलं तर ते खाली पडलं की ओलं होतं. तर ही सुतई असल्यामुळे ते कसं झिरपून घेतं आणि खाली सगळं ओलं होत नाही, म्हणून मी इथे असा टी कोस्टरसारखा मोठा एक असं सर्क्युलर फॉर्म बनवलेला आहे आणि एक छोटासा त्याच्यावर ठेवण्यासाठी बनवलेला आहे. इथे तुम्ही असं सेंटेड कॅन्डल किंवा काही ठेवून त्याचा यूज छान होतो आणि हे असं नुसतं रिकामं चांगलं नाही दिसत, म्हणून मी ह्याच्यावर पण ठेवण्यासाठी असं बनवलेलं आहे. आणि आता मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तुम्हाला की ही मी बॉटल घेतलेली आहे, तर सेम असाच फील ह्या बॉटलला कसा दिसेल. तर मग करूयात स्टार्ट आता हे करण्यासाठी.